तर नमस्कार मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कोठे आहे? महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कोठे आहे? तर कोठे आहे बरं पोलीस अकादमी? तर नाशिक या ठिकाणी काय आहे? पोलीस अकादमी आहे. मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण किती आहेत? मराठी भाषेतील मूळ वर्ण हा एमपी प्रश्न आहे बघा. मराठी भाषेमधील मूळ वर्ण किती आहेत? तर 48 मूळ वर्ण आहेत. मराठी भाषेमध्ये एकूण 48 मूळ वर्ण आहेत. राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष दल कोणते? NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष दल कोणते आहे? विशेष दल NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष दल, तर ऑप्शन क्रमांक डी. महाराष्ट्र राज्य विधानसभेत किती सदस्य आहेत? महाराष्ट्र राज्य विधानसभेत किती सदस्य आहेत? किती आहेत? 288. 1/2, 2/3, 3/4, 4/5 यातील मोठी संख्या कोणती आहे? यातली मोठी संख्या कोणती असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी 4/5. तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता? तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता? तर तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ निकोटीन हा आहे. पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण अभ्यास करू सर्वनाम. तर काय येणार आहे ह्याच्यातलं? आपण हा येणार आहे. भारतातील 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष भारतामधील कोण होते? तर अशोक कुमार माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते. मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत? मराठीमध्ये एकूण किती विभक्ती मानल्या आहेत? तर मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत? तर मराठीमध्ये एकूण 8 विभक्ती मानलेल्या आहेत. दिन या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा. दिन, दिवस. तर दिन या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? दिवस. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण होते? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण होते? कोण असतात राज्यसभेचे अध्यक्ष? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. ससा शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. ससा. तर ससा या शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते आहे? ससे. गटात न बसणारा शब्द ओळखा. हुशार, चांगले, उद्या आणि सुंदर. तर उद्या हे काय असणार आहे? गटात न बसणारा शब्द. ध्यानचंद्र ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ध्यानचंद्र ट्रॉफी ही कोणत्या? तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पर्यायी म्हण ओळखा. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. तर काय असणार आहे? नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. तर त्याचे उत्तर काय आहे? नाव मोठे पण लक्षण खोटे. लोणी तूप यांचा कोणत्या पदार्थात समावेश असतो? लोणी तूप यांचा कोणत्या पदार्थात समावेश असतो? तर लोणी तूप यांचा कोणत्या पदार्थात समावेश असतो? तर लोणी तूप यांचा स्निग्ध पदार्थ यामध्ये समावेश असतो. खालील वाक्यातील सर्वनामे ओळखा. येता का आपण शिकारीला? सर्वनामे. येता का आपण शिकारीला? तर यातील सर्वनाम काय असणार आहे? आपण हे काय असणार आहे? सर्वनाम असणार आहे. आवळ्यात कोणते जीवनसत्व असते?
आवळ्यामध्ये? तर क जीवनसत्व आवळ्यामध्ये असते. कोकणात कोणती वने आढळतात? पानझडी. तर कोकणामध्ये ते तुम्ही आन्सर द्या बाळांनो. तर रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्गचे निर्माण कधी झाले? म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे काय झालं? विभाजन झाले. तर कधी? 1 मे 1981 रोजी. ग्राफिटी काय? GRAPHITE हे कोणत्या तत्वाचे रूप आहे? कार्बन. ग्राफाइट. ते कोणाचं? तर कार्बन. एकत्रित आलेल्या डॅश डॅश 2 प्रवाहांनाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते. तर एकत्रित आलेल्या 2 तर कोणते? भागीरथी व अलकनंदा. शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखा. तर काय येणार आहे ह्याचा आन्सर? ऑप्शन क्रमांक बी, शीर्षासन. नाना पाटेकर यांनी कोणत्या सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे? नाना पाटेकरांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केली? तर नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? तर कोणते? दक्षता हे मासिक प्रकाशित करण्यात येते. दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प तर कुठे आहे हा दुग्ध प्रकल्प? तर गुजरातमध्ये आहे. गुजरात. अधोरेखित क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. घोडा हा प्राणी जलद पळतो. तर घोडा हा प्राणी जलद पळतो. तर काय असणार आहे याचं उत्तर? रीतिवाचक. समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. सोनार तंत्रज्ञान. आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहे? आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर नरेंद्र जाधव. कुंजर या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द नाही? कुंजर या अर्थाचा खालीलपैकी शब्द कोणता? कुंजर या अर्थाचा खालीलपैकी शब्द कोणता? गज. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. इमारत, पागोटे, रुमाल, काया. पुल्लिंगी शब्द काय असणार आहे? रुमाल. उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर पुष्कळ द्रव्य मिळणे. एका स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो. तर एकूण सामने किती होतील? एका स्पर्धेत 8 संघ काय झालेत? सहभागी झालेत. तर प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो. तर एकूण सामने किती? तर एकूण सामने 28. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान. तर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे कोठे आहे? तर गोंदिया या ठिकाणी आहे. भारताच्या रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर कोण आहेत? भारताच्या रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर कोण आहेत? तर भारताच्या रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर उर्जित पटेल
हे आहेत. महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी, ज्योती, निबंध, शिवाजीचा पोवाडा, सत्यधर्म प्रकाश. तर कोणते लिहिले नाही महात्मा फुलेंनी पुस्तक? तर ज्योती, निबंध हे. विरोधार्थी शब्द योग्य जोडी ओळखा. आवक, जावक, अतिवृष्टी, दुर्दृष्टी, गुणदोष. तर काय असणार आहे ह्याच्यातलं? आवक, जावक आणि गुणदोष. तर काय येणार? अतिवृष्टी, दुर्दृष्टी. स्वयंपाक्याला व्यवस्थापक म्हटले, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला कारकून म्हटले, कारकुनाला पोलीस म्हटले, तर वर्गात कोण शिकवतो? कारकून. महात्मा फुलेंनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर 1873 मध्ये केली. मोजके असे बोलणारा समूहदर्शक शब्द ओळखा. मोजके असे बोलणारा समूहदर्शक शब्द. मितभाषी. आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवन कोणी केली बरं ह्या संस्थेची स्थापना? तर बाबा आमटे यांनी आनंदवन या संस्थेची स्थापना केली. नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर नथुला खिंड हे सिक्कीम या राज्यात आहे. प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे? प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे? तर प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी क्लोरोफिल हा पदार्थ आवश्यक आहे. तांबे दुर्वाहक. तर कथील काय येणार यापैकी? सुवाहक. तर काय तांबे सुवाहक काय ना? काच. दुर्वाहक काच. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये डॅश येथे झाला. लुंबिनी या ठिकाणी काय झालंय? गौतम बुद्धांचा जन्म झालाय. विम्बल्डन स्पर्धा कोठे खेळवल्या जातात? लंडन, इंग्लंडमध्ये खेळवल्या जातात. नावासारखंच आहे बघा सेम. विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किमान डॅश वर्ष असावे लागते. विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किती वर्ष असावे लागते? तर विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी 30 वर्ष वय असावे लागते. एका सांकेतिक भाषेत कुत्र्याला मांजर म्हटले, मांजरीला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले, हत्तीला ससा म्हटले, तर जंगलाचा राजा कोण? कुत्र्याला मांजर म्हटले, मांजरीला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटलं आणि हत्तीला ससा. जंगलाचा राजा कोण येणार आहे मग? हत्ती. दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. सदोहर. सदोहर काय येणार? भारता. पारा चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थाचा वाक्यप्रचार पर्यायातून निवडा. पारा चढणे. भर डोक्यावर घेणे, तोंड सुखवणे, पहरा देणे, तर रुद्र अवतार धारण करणे. पारा चढणे, रुद्र अवतार धारण करणे. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? विजेच्या टंगस्टन या धातूची तार वापरतात. विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक खालीलपैकी कोण? विकिलीक्स. जुलियन असांजे हे काय आहेत? विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक आहेत. घड्याळात 8:20 झाले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंश मापाचा कोन होतो? 8:20.
8:20 तर किती अंशाचा कोन होणार आहे? 130 अंशाचा कोन होणार. दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करणे कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती? दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करणे कामी विशेषरित्या निर्माण करण्यात NIA. चपला या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नसलेला विचारलाय. चपला या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द काय येणार आहे? स्त्री. ऑप्शन क्रमांक B. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. या पंक्तीतील अलंकार ओळखा. दृष्टांत अलंकार. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला नैसर्गिक उपग्रह नाहीत? खालीलपैकी कोणत्या ग्रहाला नैसर्गिक उपग्रह नाहीत? कोणत्या ग्रहाला? तर शुक्र या ग्रहाला नैसर्गिक उपग्रह नाहीत. विसंगत मराठी शब्द ओळखा. श्रावण, वसंत, कार्तिक, आषाढ. विसंगत मराठी शब्द श्रावण, वसंत, कार्तिक, आषाढ. वसंत. तुला संपत्ती हवी की सुख हवे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे अवयव ओळखा. तुला संपत्ती हवी की सुख हवे या वाक्यातील अधोरेखित शब्दांचे अवयव ओळखा. तुला संपत्ती हवी की सुख विकल्पबोधक अव्यय. स्वरांचे प्रकार किती? किती असतात स्वरांचे प्रकार? तर 3 हे स्वरांचे प्रकार असतात. कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरलेले आहे? आपण यात आत यावे. तर लाईक आणि सबस्क्राईब प्लीज.